आज तुमचा निकाल लागलाय. आपल्या वर्गातून 3 पोरं नापास ना 3 पोरं पास झाल्यात. टेन्शन नको घ्या, तुम्ही पेपर माझा पाहून लिहिला ना. तुम्ही नापास होऊच नाही का, पास झाला समजूनच जा. तर मग सांगा, पहिलं नापासवाल्याचे नाव घेऊ का पासवाल्याचे घेऊ? जी नापासवाल्याची घ्या. वर्षभर लमचे अभ्यास नाही करत आणि बसडीचे नापास होते पेपर मध्ये. ठीक आहे ना, तू म्हणशील तसा. तर आपल्या वर्गात सर्वात शेवटी ज्याचा नंबर आलाय, ज्याले 100 पैकी फक्त आणि फक्त अर्धा मार्क भेटला, त्याचा नाव आहे गण्या. गण्यासाठी टाळ्या वाजवा. आणि दुसरा नापास होणारा पोरगा आहे डेंगू, ज्याले 100 पैकी भेटले फक्त 2 मार्क. आणि तिसरी आहे सविता. पण मी नापास कशी झालो? बाई, पेपरामध्ये चिटिंग करावाची आहे तर दिमाग लागते, दिमाग. तू इतिहासाच्या पेपरले भूगोलाचे उत्तर लिहिलीस आणि तू लिहिलीस तर लिहिलीस. तुझा पाहून या 2 मार्क नाही तसाच लिहिला. वर्षभर जर तुम्ही डांग मस्ती न करता थोडसा अभ्यास केला असत्या तर आज तुम्ही पास झाल्या असत्या. पण नाही, लपडे करायचे, मॅटर करायचे. शिकल कोण? इकडे मायबाप तुमच्या शेतात तुमच्यासाठी दिवसभर राब राबतेत आणि तुम्ही त्याच्या मेहनतीचा फळ असा देत्या. तुम्ही चांगले कपडे नेसावा म्हणून तुमची माय फाटली साडी आणि तुमचा बाप फाटली बनायला लावते. त्याला म्हणला का तुम्ही नवीन कपडे घ्या जी, पण ते म्हणतात का नाही आता आम्ही आमच्या पोरायला कपडे घेतून, आम्ही का घेतच होतून. अबे नाही, जास्त तुम्ही तुमच्या बापाची ना मायची तर किंमत ठेवा. आज तुम्हाला थोडीशी शरम असती तर तुम्ही शाळेला गॅपा मारणी, लपडे करणी, शाळेत गुंडागर्दी करणी, शाळेतल्या मास्तराला शिवा देणी, हे असे प्रकरण नसते केल्या. अबे तुमचा पहिला देव जसे तुमचे मायबाप आहेत तसेच तुमचा दुसरा देव म्हणजे तुम्हाला शिकवणारे मास्तर. पोरं कसे घडले पाहिजेत याच्यासाठी कोणी जबाबदार असतील तर हे 4 लोक. एक तुमचे मायबाप, दुसरे तुमचे शिक्षक, तिसरे तुमचे मित्र म्हणजे संगत आणि चौथे स्वतः तुम्ही. चला, मी तरी कोणत्या पोरायला डोकं आपटून सांगत आहो. जी मास्टर, आय एम सॉरी, आम्ही चुकलो जी. आमच्या हाताने गलती झाली जी मास्टर. आम्ही आता नवीन वर्षात मस्त अभ्यास करू आणि पहिला नंबर आणून टाकू. मास्टर, आपल्या वर्गातून पहिला नंबर कोणाचा आला? पहिला नंबर आला आहे लाल्याचा.